काय नाव आपलं? सीमा बोरचटे. सीमा बोलतो. आता तुम्ही रक्तदान करण्यासाठी या ठिकाणी आले. बऱ्याचशा महिलांचा प्रॉब्लेम होतो. एच बी बसत नाही किंवा काय प्रॉब्लेम होतो. नेमकी आता तुम्ही एच बी बसताय का काय? हो, एचबी वगैरे चेकअप करूनच आले आणि ब्लड पण चेक केलंय. दोन्ही पण चेकअप करून आले. माझं दोन्ही बसतंय. शरददादांचा हा जो उपक्रम राबवलाय खूप छान आहे. हो, खूप खूप फायदा होईल याचा आणि उपक्रम खूप छान आहे. समजा आता जो 10 लाखाचा देत आहेत तिथं स्मार्ट वॉच आहे, आरोग्याचे असे बरेचसे विजन बघणाऱ्यांनी आता म्हणून शरददादांकडे पाहिलं जातं. या दृष्टिकोनातून तुम्ही काय भावना व्यक्त करा, काय वाटतं? रक्तदान हे तर खरं तर श्रेष्ठ दानच आहे, परंतु त्यांनी हा विमा वगैरे दिलाय तर त्याने खरोखर सगळ्यांना फायदाच होणार आहे. आणि या निमित्ताने मी शरददादांना त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते. त्यांचं भरभराटीचं आनंदाचं खूप आयुष्य जावं आणि त्यांची ही जी कामं चालू आहेत या कामामध्ये त्यांना चांगली यश मिळो, प्रगती हो. विचार बाकीचे नेते, बरेचसे नेते होऊन गेले आता आहेत, त्यांच्या डोक्यात काय असे विचार आहेत? शरददादांनाच काय वाटतं? आता त्यांचे काय येत नाही ते नाही आपण काय सांगू शकत, पण शरददादांच्या डोक्यात येतात किंवा त्यांना ते सुचतंय, म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी क्वालिटी असल्याशिवाय सुचत नाही. काय आमदार होतील का? 100% होतील. का बरं आमदार निवडून म्हणून का द्यायला सर्वसामान्य? माहित नाही, पण आम्हाला शरददादांची कामं, ते जे वागतात, त्यांचं ते सगळ्यांच्या प्रती जे त्यांचं प्रेम असतं ते खूप आवडतं आणि त्यांची ही कामच ऍक्च्युली खरं म्हणजे आम्हाला आवडतात. गोरगरिबांसाठी शरददादा खरोखर खूप चांगले कामं करतात. आमच्या इथे त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत, म्हणजे आमच्या इथे केलीत म्हणून नाही, पण तसंही त्यांचं सगळीकडे जाणं येणं असतं. स्वतः कोणी आजारी असेल तर स्वतः त्यांच्या घरी जाणं, दसक्रिया वगैरे असे काय असतील त्यांचं जाणं असतं, आपुलकीनी चौकशी करणं असतं. त्याच्यामुळे आम्हाला तरी वाटतं तेच आमदार म्हणून निवडून यावीत. आता पुढील वाटचालीस त्यांना भावी आमदार तेच होतील भावी आमदार, 100% होणार आणि तेच व्हावेत हीच आमची त्यांच्या सदिच्छा आहे. 100%. शरददादांनी वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदानाचं जे शिबिर भरवले ते अतिशय चांगला प्रतिसाद आहे. सकाळपासून गर्दी आहे, लाईन लागलेली आहे आणि एकदम व्यवस्थित कामकाज चालू आहे. कार्यकर्त्यांचं लक्ष आहे पूर्णपणे आणि नक्कीच आता रक्तदात्यांना फायदा होईल, कारण की 10 लाखाचा मेडिक्लेम पॉलिसी आहे. त्याचप्रमाणे स्मार्ट वॉच दिलेले आहे की जी आपली शारीरिक जी घटना घडते, शरीराची जी रचना आहे त्याचं आपल्याला स्मार्ट वॉच मधून माहिती भेटणार आहे. काही शरददादांचे विजन नेमके डोक्यात काय असतात? काही लोक वाढदिवसाला वेगळा खर्च करतात, यांचं विजन वेगळं आहे. आमदारकीच्या आधी काय वेगळं वातावरण तयार करण्याचे याच्या मागचं कारण नाही. आमदारकीचं जरी विजन बाजूला ठेवलं तरी शरददादांची नेहमी पंचवार्षिकला, मागच्या पंचवार्षिकला आमदारकी होती. आता आमदारकी नसूनही त्यांचे विजन चांगले आहेत. जसं की शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं आता काम चालू आहे. एक त्यांचा शिवाजी महाराजांचं एक पाऊल आलेलं आहे. पुतळा राहील का होईल का? पुतळ्याची जी पायाभरणी आहे ते बघून तरी वाटतंय की एक भक्कम पुतळा आपल्या जुन्नर तालुक्यात शिवजन्मभूमीत उभारत आहे आणि तो साकार पण होईल 100%. 100% आमदार होणार आहेत. एकदा तुम्ही लोकांचा प्रतिसाद पण घ्या, 100% शरददादा आमदार होणार आहेत. काय नाव आपलं? सचिन दशरथ कुठे, पिंपरी बँडा करण्यासाठी या ठिकाणी आले. हा, उपक्रम कसा वाटतो शरददादांच्या वाढदिवसाचा? एक नंबर कार्यक्रमाचे शरददादांनी जे जुन्नरला इथं आळे गावामध्ये जे उपक्रम राबवलाय, एवढी गर्दी पाहून माणसाला समाधान वाटण्यासारखा कार्यक्रम आहे. आता काही वाढदिवसाचा वेगळा खर्च करतात, त्यांचा उपक्रम हा विजन कसं काढवतात जनतेसाठी? आता कसं आहे, त्या माणसाचं आहे ना, जे कर्तृत्व आहे ते असं सांगण्यासारखंच नाही. त्यांच्या डोक्यात जी गोष्ट येईल तर ते पूर्ण केल्याशिवाय राहते नाही. जसा 15 ऑगस्टचा कार्यक्रम जुन्नरला झाला, हे रक्तदानात झाला, आता या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम भरवला. एकच नंबर कार्यक्रम चालू आहे आणि एवढा गर्दीचा प्रतिसाद पाहून आहे ना, थोडासा आनंद वाटण्यासारखा. 10 लाख रुपयाचा हा, फायदा झाल्याशिवाय का? आणि शेतकरी वर्गाला हाच फायदा आहे ना, जो आपण पॉलिसी वगैरे काढतो, शेतकरी वर्गाला हाच फायदा. काम नेमकी कसं आहे पुढील आमदारकीच्या याच्यामध्ये त्यांचा काय आमदार 100% होणार आहेत, कारण शरददादाचं काम असं आहे का हे लोकांना माहिती आहे. लोक बोलून दाखवते नाही पण करून दाखवते. शरददादाला आमदार करणार, 100% आमदार होणार शरददादा. काय काय असे मुद्दे आहेत शरददादांचे? शरददादांनी तुम्हाला सांगण्यासारखं असं आहे का शरददादांनी जेवढे आपल्या तालुक्यामध्ये शेड्स आहेत, पुढे स्मशानभूमी आहे,
रस्त्याची कामं आहेत, पुढे कोण गरिबाच्या आजाराच्या आर्थिक अडचणी, पुढे एखादा एक्सपायर झालाय, वाघाच्या अडचणी, बिबट्याच्या अडचणी, सगळ्या बाबतीत शरददादांनी काम एकच नंबर केलेले आहे. हा, हे आता आपल्या तालुक्यामध्ये एवढे म्हणजे नेते होऊन गेले, कोणच्या लक्षात आलं का बुवा काय करावं काय नाही. शरददादांनी एवढी जर कल्पना मांडून त्याचं काम आज जवळजवळ म्हणजे पायाचं पूर्ण होऊन एक बुट येऊन गेलेलं आहे या मागच्या हप्त्यामध्ये. एवढं काम चांगलं आहे, शरददादांना नाकारायसारखं काय. काही लोक म्हणतात पुतळा होईल का, बांधतील का? जिथं पाया झाला तिथं पुतळा 100% होणारच आहे ना. हे आता लोकांचं कसं आहे, ज्याच्या त्याच्या म्हणण्यानुसार गैरसमजनुसार तर आता निघणारच आहे सगळ्यांचा. शरदाला करून दाखवते 100% करून दाखवतील, नाही करणारच आहेत ते. जिथं पायाची उभारणी झाली तिथं पुतळा 100% होणार आहे. काय तुमचं? वैशाली लवाईकर. आता रक्तदान करताय, बऱ्याचशा महिलांना एचबीचा प्रॉब्लेम, काय वाटतं रक्तदान करण्यामागचं उद्दिष्ट काय? नाही म्हणजे माझी इच्छा होती कधीतरी एकदा तरी रक्तदान करायचं, म्हणून मी केले. आणि मला खूप म्हणजे असं काही प्रॉब्लेम वगैरे काय वाटत नाही, चांगलं वाटतं व्यवस्थित. आता शरददादांचं जे काम चाललंय, समजा रक्तदान शिबिर आहे, आता शिवाजी महाराज एवढा मोठा भव्य लोक पुढे उभा आहे, त्या ठिकाणी 10 लाखाचा तुम्हाला विमा देखील आहे, स्मार्ट वॉच आहे, आरोग्य. काय वाटतं या दृष्टिकोनातलं, कसं वाटतं? म्हणजे ते खूप म्हणजे असं महिलांसाठी पण सहकार्य करतात आणि हे केले यांनी महिलांसाठी खूप छान आहे. आणि असं ते पुतळा वगैरे करतात, म्हणजे ते सगळे आपल्या जुन्नर तालुक्यात अभिमानाचं काम करतायत चांगलं. आणि आम्हाला पण त्यांचा अभिमान आहे. ते खूप कष्ट करतायत पण त्यांच्या कष्टांना फळ मिळत नाहीये. आता शरददादा आमदारकीला जर उभे राहिले, निवडून येतील निवडून. त्यांना आमचं सगळ्यांचा म्हणजे लेडीजचा तर सगळ्यांचा सपोर्ट आहेच आहे, ते आलेच पाहिजे निवडून. त्यांनी आता निवडून आलंच पाहिजे तर आपल्या म्हणजे जुन्नर तालुक्याचं भवितव्य त्यांच्यावरच आहे. म्हणजे जुन्नर तालुक्याचं संपूर्ण भवितव्य शरददादा त्यांच्यावरच आहे. कारण आता असं विचार करणारा नेता आपल्या तालुक्यात का लाभला नाही? का लाभलं नाही म्हणजे लोक आहेत ना, म्हणजे त्यांच्या कामाकडे नाही बघती. त्यांच्या म्हणजे जे दुसरी लोक आहेत ना, ते कसं असं म्हणजे पैसे घेतात, हे करतात, म्हणजे जे पैसे देतील त्यांच्याच मागे पळतात. तसं नाही केलं पाहिजे. दादा एवढं काम करतात ना, त्यांच्या मागे त्यांनी सपोर्ट केला पाहिजे, हे म्हणजे मला तरी वाटतं. आणि दादांसारखे म्हणजे खरंच खूप म्हणजे ते काम पण करतात. परत असं म्हणजे ज्यांना कोणाला जनतेला गरज असली तर धावत येतात, पण त्यांच्या म्हणजे कष्टाला फळ नाहीये, पण ते लोकांनी केलं पाहिजे. विजय करणार म्हणण्याची आमचा खूप म्हणजे पहिल्यापासूनच, म्हणजे जेव्हा ते पहिल्यांदा उभे राहिले ना तेव्हापासून पण आम्ही म्हणजे जायचं प्रचाराला. त्यांचा खूप म्हणजे आम्हाला असा अभिमान आहे. ते काम करतात ना त्याच्यासाठी. आमदार होतील, झालेच पाहिजे. म्हणजे आता आम्ही देवापाशी विनंतीच करणार आहे की दादांना काम करणार. काय नाव आपलं? सुजाता सुहास जोशी. आता तुम्ही रक्तदान करण्यासाठी आले, काय रक्तदान दिलं का काय झालं? नाही हो, आमची मनापासून खूप इच्छा होती रक्तदान करण्याची, दादांना सहकार्य करण्यासाठी, पण वय जास्त असल्यामुळे मी रक्तदान करू शकले नाही, त्यामुळे खूप नाराज झालेली आहे. काय दादांना काय शुभेच्छा द्याल वाढदिवसाच्या? त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या. त्यांना उदंड आयुष्य लाभू दे आणि भरपूर यश लाभू दे. सगळ्यांच्या मनोकामना ते पूर्ण करतात, त्यांची पण मनोकामना पूर्ण होऊ दे हीच आमची देवाच्या चरणी प्रार्थना आहे. शरददादा प्रत्येकाच्या सुखदुःखात असतात, बोलतात आम्ही रक्तदान करतो. आता काही व्यक्ती बोलतात की आमच्या गोरगरिबांसाठी खरंच देव आहेत ना, खरंच गोरगरिबांसाठी त्यांनी पहिले आमच्या वैयक्तिक खूप चांगला अनुभव आहे आणि त्यांनी आम्हाला सहकार्य पण केलेलं आहे. जिथे असेल तिथे ते स्वतःहून आमच्याशी बोलतात, रिस्पेक्ट देतात आम्हाला खूप त्यांच्याबद्दल आदर आहे आणि त्यांनी यावं, आमदारकीपर्यंत जावं. आपण समाजात बघतो वाढदिवसाचा वायात खर्च केला जातो, पुढं पार्ट्या असतो, पुढं वेगळा खर्च असतो, तर त्यांनी उलट जनतेचं खूप छान नियोजन केलेलं आहे. त्यामुळं आम्हाला तर खूप आनंद वाटला. आमची खूप इच्छा होती मनापासून, परंतु आम्हाला काही ते नाही करता आलं, त्यामुळे आम्ही स्वतःच नाराज झालेलो आहे. पण त्यांनी उपक्रम होणार ना, होणार जनतेचे पूर्ण जनतेचं त्यांना हे आहे सहकार्य, त्यामुळं ते आमदार होणार. काय नाव आपलं? मकरंद सुहास जोशी, कुठून आले? आळेगाव. आता हा जो उपक्रम राबवला जात आहे, वाढदिवसाचा वायात खर्च टाळून हा उपक्रम राबवला जात आहे. रक्तदान असेल, स्मार्ट वॉच असेल, आरोग्याच्या दृष्टिकोनातून विमा असेल, काही अपघाती गोष्टीच्या गोरगरिबांना याचा नक्कीच फायदा होणार आहे.
याबद्दल कसं बघता? आज पाहायला गेलं तर रक्तदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान तर आहेच, पण ज्यावेळेस कोणाला ऑपरेशनची गरज येते आणि त्याला रक्त कमी पडतं त्यावेळेस त्याला त्याची किंमत कळते की आपल्याला कोणामुळे तरी रक्त मिळालेलं आहे. त्याच्यामुळं हा प्रत्येक मानवाचं हे प्रथम कर्तव्य आहे की त्यांनी पहिले आई वडिलांची पूजा करावी, नंतर देवाची आणि नंतर रक्तदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. तर हे रक्तदान हे प्रत्येकाने आपापल्या यांनी केलंच पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. आता शरददादांच्या कामावर काय वाटतं तुम्हाला? शरदाची संकल्पना कशी आहे? शरद दादांचं काम तर पूर्ण जनतेला माहिती आहे. सगळी जनता दादांच्या कामावर पूर्ण खुश आहे आणि नुसतं हेच काम नाही तर कधी कुठलीही अडचण येऊ दे किंवा कुठलीही समस्या येऊ दे, जर दादांकडे गेलं तर दादा त्याच्यावर नक्कीच उपाय शोधून काढतात आणि ती मदत पूर्ण करून दादा नेहमी सर्वांना सहकार्य करतात अशी माझी वैयक्तिक भावना आहे आणि सगळ्या जनतेची देखील हीच भावना आहे की दादा सगळ्यांना सहकार्य करतात. जुन्नर तालुक्याच्या दृष्टिकोनातून शरददादांचे असे विजन वेगवेगळे वाटतात, इतरांच्या दृष्टिकोनातून विचार करण्याची शैली एक तालुक्याच्या दृष्टिकोनातून वेगळी वाटते. तुम्हाला सर्वसामान्य नागरिकांना काय वाटतं? दादा हे नेहमी सर्वसामान्यांचा विचार करूनच जी संकल्पना राबवतात त्याच्यामध्ये हे दादांचा वैयक्तिक फायदा काहीच नसतो, हा जनतेचा फायदा असतो आणि जनतेचा सगळा दृष्टिकोन सगळा फायदा असा हे करून दादा उपक्रम राबवतात आणि त्याचा फायदा सगळ्या जनतेला नक्कीच होत असतो. आता पुढील विधानसभेला शरददादांचं काय कामावर पूर्णतः खुश आहे आणि माझं पूर्ण मत आहे की दादा हे यायलाच पाहिजे आणि जनतेने पूर्ण एकमताने दादांना आणलंच पाहिजे, आमदार केलंच पाहिजे. आमदार नाही तर फार मुख्यमंत्र्यापर्यंत दादा गेले पाहिजेत असं माझं मत आहे. नाव काय? पूनम अमोल जाधव. हा? पूनम अमोल जाधव. पूनम अमोल जाधव. कुठून आले? बोर आळ्यावर बोरीवर. काय उपक्रम रक्तदान करण्याचा मागचा उपक्रम काय? काय नाही, माझी म्हणजे खूप दिवसाची इच्छा होती का असं म्हणजे रक्तदान करावं म्हणून आणि माझं ओ पॉझिटिव्ह आहे म्हणून मला असं वाटलं की आपण रक्तदान जे कुठं भेटत नाही. हो त्यासाठी म्हणून मला म्हणजे इच्छा होती माझी की मला करायचंय. आता हा जो शरददादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा उपक्रम राबवला आहे. काही लोक विविध गोष्टी करतात, पैसे गायब करतात. हा उपक्रम राबवण्यामागचं कारण काय असतं? रक्तदान केल्याने एखाद्याचा जीव वाचतो आणि रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. त्याच्यामुळे रक्तदान करणं खूप म्हणजे मला तरी वैयक्तिक मला असं वाटतं की रक्तदान करणं हे खूप चांगलं आहे. शरददादा जे काम करतात ते कामावर तुम्हाला कसं वाटतं? चांगलं आहे, खूप चांगलं काम आहे त्यांचं. पुढच्या विधानसभेत काय करणार? शरददादांच्या पाठीशी उभे राहणार? हो नक्कीच. आणि मला म्हणजे पहिल्यापासून मला त्यांचंच म्हणजे हे जास्त करू गोरगरिबांना. हो. आता तुझा आला का विमा करतो त्याचा फायदा होईल? होऊ शकतो भविष्यात होणारच म्हणजे असं. सरकारी जो विमा आहे त्याचा तुम्हाला फायदा होईल. हो नक्कीच. काय शुभेच्छा द्याल वाढदिवसाला? खूप शुभेच्छा आणि उदंड आयुष्य लाभो त्यांना आणि जे त्यांची आजपर्यंतची जी यश कीर्ती तीच उत्तरात्र वाढत राहू एवढंच. नितेश विष्णू बोडके. नितेश? विष्णू बोडके. हा हा. कुठून आलेत रक्तदान करायला? आम्ही मसवंडी आता जुन्नर तालुका सोडून तुम्ही नगर अकोले तालुक्यात नगर संगमनेर. संगमनेर तालुका तिकडून रक्तदान करण्यासाठी या ठिकाणी आला. हा काय उपक्रम राबवतात शरददादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने? शरद दादा हे ना जे फक्त जुन्नर तालुक्यापुरतेच नाही, ते जे आमचे मसवंडी असेल संगमनेर गाव हे आमच्या जो पिंपरी पेंढार आणि जो म्हणजे नगर आणि पुणे जिल्ह्याचा जो घाट आहे तो आम्ही त्याच्यासाठी ते आम्हाला घाटासाठी मदत करतात. पिंपरी पेंढारच्या घाटासाठी मदत करतात म्हणून आम्ही मसवंडीवरून शरददादासाठी इथे दुसऱ्या तालुक्यातून संगमनेर तालुका आहे मसवंडी पिंपरी पेंढारच्या वर. शरददादांच्या कामावर काय वाटतं? शरददादांचं काम एक नंबर योग्य आहे. आम्ही त्यांचे म्हणजे मी स्वतः त्यांची गाडी 22-23 ही नंबर ड्रायव्हिंग केलेला माणूस आहे आणि जे आमचे बबनराव थोरात आहे शिरोलीचे संपर्क प्रमुख मी त्यांचा मावस भाऊ आहे आणि मी त्यांच्या संपर्कात राहतो. शरददादांचा स्वभाव आहे मला पूर्णपणे माहिती, त्याच्यासाठी आम्ही समजलो. लोक म्हणतात गोरगरिबीच्या जनतेला आम्हाला वाली नाही फक्त आमचा. नाही हे खोटं आहे. वाली नाही, ते एक नंबर काम आमच्या मसवंडीत. आता जरी त्यांचा मतदारसंघ नाही, मसवंडी हा मतदारसंघ नाही, आम्ही संगमनेरमध्ये होतो तरी आमच्या इथे वाढदिवस असो, यात्रा असो, काही असो, कुठल्याही कार्यक्रमाला शरददादा मसवंडीत आवर्जून उपस्थित राहतात. काय नाव मित्र तुझं? गाडगे संतोष भगवान. आज या ठिकाणी रक्तदान करण्यासाठी आलाय, नेमकी काय भावना व्यक्त करत? खऱ्या अर्थानं आज शरद दादांनी एवढं मोठं भव्य दिव्य असं रक्तदान शिबिर ठेवले
आज खऱ्या अर्थाने इथे कमीत कमी 12 वाजले ते 12 वाजेपर्यंत कमीत कमी 200 ते 300 ब्लड डोनेट झालेले आहे. कमीत कमी अजून संध्याकाळपर्यंत किती होईल याचा विचारही करू शकत नाही कोणी. प्रचंड गर्दी या ठिकाणी आहे आज. खरं तर शरद दादांना धन्यवाद द्यावे तेवढे कमीच आहेत. दादांनी आज 10 लाखाचा विमा पॉलिसी आज आपल्यासाठी ठेवली. जास्तीत जास्त रक्तदान आपण करावं आणि या ठिकाणी दादांना वाढदिवसाच्या काय शुभेच्छा दिल्या? दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना आगामी विधानसभेला शरद दादांना खरंच यश मिळावं आणि शरद दादा पुन्हा एकदा या जुन्नर तालुक्याचे आमदार व्हावेत हीच आमची सर्वांची इच्छा असेल. धन्यवाद. अशी संकल्पना जे रक्तदान करण्याची गोरगरिबांना विम्याची अशी संकल्पना इतर कोणाच्या मनात का आली नाही? शरदादांच्याच का मनात आली? वाढदिवसाचा खर्च टाळून हा उपक्रम करावा. खरं तर शरद दादांचं कामच असं आहे की गोरगरीब जनतेचं काम शरद दादा हे करत असतात आणि शरद दादांची खरंच कल्पना लय वेगळी. आता आपण पाहिलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक होते. अशा शरद दादांच्या अनेक कल्पना वेगळ्या आहेत. असं आमदार पुन्हा होणे नाही आणि होऊ शकत नाही. धन्यवाद. गणेश क्षीरसागर. काय शरदादांनी जो उपक्रम भरवलाय मोठा प्रतिसाद लाभतोय, आपण देखील रक्तदान करताय, काय भावना व्यक्त कराल? रक्तदान तशी काळाची गरज आहे. तसं मी जवळपास 3 वर्ष सलग रक्तदान करत आलेलो आहे. सलग 3 वर्ष. आता एक अपघाती विमा त्याचे पैसे स्वतः शरदादांच्या युवा मंचाच्या मार्फत भरले जातात. आता 10 लाखापर्यंत गोरगरिबांना अपघाती विमा शासकीय विमा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तो विमा भेटतोय, स्मार्ट ऑल भेटतोय. काय भावना? असे कल्पना बाकीच्या लोकांना का सुचत नाही? अजूनपर्यंत बऱ्याच लोकांनी भरलं होतं पण असं उपक्रम कोणी केलेला नाही. म्हणजे पेनड्राईव्ह वगैरे असं काय कोण देत होतं पण विमा अजूनपर्यंत कोणी दिला नाही. काय भावना आहे? नाही चांगलं काम करतात पण शरदादांचं काम कसं आहे? चांगलं आहे.